नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर ए टी शिंदे, इंदिरा गांधी महाविद्यालय शिडको नांदेड येथे समाजशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हर्बर्ट स्पेन्सर यांच्या समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. हर्बर्ट स्पेन्सर हा ब्रिटिश विचारवंत आहे हे आपल्याला ज्ञात आहे. हर्बर्ट स्पेन्सरचे यापूर्वी आपण सेंद्रिय सिद्धांत आणि उत्क्रांतीचा सिद्धांत हे सिद्धांताचं अध्ययन केलं. डर्बी या गावी इंग्लंडमधल्या जन्माला आलेला हर्बर्ट स्पेन्सर ऑगस्ट कॉम्टचा खऱ्या अर्थाने वारस म्हणून ओळखला जातो समाजशास्त्रीय या विश्वामध्ये. समाजशास्त्राच्या विकासाच्या योगदानामध्ये ऑगस्ट कॉम्टच्या नंतर एमिल दुर्खिम आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचं मोठं योगदान राहिलं आहे. एवढंच नाही तर असं म्हटलं जातं की ऑगस्ट कॉम्टचा वारसा हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजशास्त्राच्या अनुषंगाने पुढे चालवलेला आहे. समाजशास्त्राच्या निर्मितीस आणि एकूण वैज्ञानिक दर्जा देण्यास ऑगस्ट कॉम्ट यांचे योगदान महत्त्वाचे आहे. परंतु पुढे समाजशास्त्राला आधुनिक शास्त्रात आणि शास्त्राच्या एकूण स्थानामध्ये एक वैज्ञानिक शास्त्र म्हणून शास्त्रीय दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये अगदी ऑगस्ट कॉम्ट इतकंच हर्बर्ट स्पेन्सर यांचं देखील योगदान राहिल्याचं अनेक विचारवंतांनी मान्य केलेलं आहे. अशा या महान समाजशास्त्रज्ञाच्या विविध सिद्धांतांपैकी आज या लेक्चरमध्ये आपण समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. BA तृतीय वर्षाच्या 9व्या पेपरमधलं हे दुसरं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपल्याला थिअरी ऑफ टाईप ऑफ सोसायटी असा अभ्यासक्रमामध्ये एक सब घटक या अनुषंगाने ठेवण्यात आलेला आहे. या घटकाचं सविस्तर अध्ययन आपल्याला पुढच्या काही स्लाइड्समध्ये आणि चर्चेमध्ये करावयाचं आहे. हर्बर्ट स्पेन्सर हा आपण आत्ताच म्हटलं की ब्रिटिश विचारवंत आहे. तो उत्क्रांतीवादी विचारवंत म्हणून देखील ओळखला जातो. हर्बर्ट स्पेन्सरने हा जो समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत मांडला आहे, हा सिद्धांत उत्क्रांतीवादाचा तत्व आधारभूत मानून मांडलेला आहे. उत्क्रांतीवादानुसार समाजाचं हर्बर्ट स्पेन्सर यांनी वर्गीकरण केलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर असे म्हणतात की जेव्हा समाजाचा विकास होतो तेव्हा समाजात एखादी विशिष्ट व्यवस्था प्रभावी बनते. त्यामुळे समाज त्या विशिष्ट व्यवस्थेवरून ओळखला जातो. समाजात कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे यावरून समाजाचे वर्गीकरण करता येते. हे वर्गीकरण साधारणतः 2 प्रकारचे आहे. ते म्हणजे समाजाच्या विशिष्ट स्वरूपावरून केलेले वर्गीकरण आणि समाजाच्या प्रकारावरून केलेले वर्गीकरण होय. समाजाच्या स्वरूपावरून केलेले वर्गीकरण हे वास्तविकतेवर आधारित आहे. आपण कोणत्या समाजाचा विचार करतो हे समाजाच्या लहान मोठ्या आकारावरून दाखविता येते. या उलट प्रकारानुसार केलेले वर्गीकरण हे कदाचित काल्पनिक सुद्धा असू शकते. आणि म्हणून प्रत्येक समाजात सैनिकी आणि औद्योगिक समाजाचे मिश्रण आढळते. समाजाचे त्याच्या स्वरूपावरून देखील वर्गीकरण करता येते. अशा प्रकारचे विचार हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेले आहेत. आपण थोडंसं सोप्या भाषेत त्याला समजून घेऊया. समाजाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी आपले विचार प्रकट केलेले आहेत. अगदी अर्थशास्त्रामध्ये सुद्धा समाजाच्या विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. हर्बर्ट स्पेन्सरने सुद्धा समाजाच्या विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. परंतु समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत सांगत असताना हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाचे प्रामुख्याने 2 प्रकार केले. एक सैनिकी समाज आणि दुसरा औद्योगिक समाज.
सैनिकी समाज हा औद्योगिक समाजाची पूर्वावस्था असल्याचं निर्देशित हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेलं आहे. समाजामध्ये किंवा आपण असं म्हणूयात की शास्त्रीय अभ्यासाच्या अनुषंगाने साधारणतः समाजाच्या स्वरूपावरून समाजाचे वर्गीकरण, समाजाच्या प्रकारावरून समाजाचे वर्गीकरण आणि नियंत्रण शक्तीच्या आधारावर समाजाचे वर्गीकरण, अशा 3 भागात आपल्याला समाजाच्या वर्गीकरणाचं वेगवेगळ्या शास्त्रांमधलं विश्लेषण पाहायला मिळतं. स्वरूपावरून केलेलं वर्गीकरण, प्रकारावरून केलेलं वर्गीकरण यापेक्षा हर्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक नियंत्रणाची शक्ती कोणत्या प्रकारची आहे या अनुषंगाने सुद्धा समाजाचं वर्गीकरण शास्त्रीय पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. हर्बर्ट स्पेन्सरनी समाजाचे 2 प्रकार सांगितले, म्हणून या सिद्धांताला समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत म्हटलं जातं किंवा सैनिकी व औद्योगिक समाजाचा सिद्धांत असं देखील काही ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मिलिटियन सोसायटी अँड इंडस्ट्रियल सोसायटी असे 2 प्रकार हर्बर्ट स्पेन्सरनी समाजातील नियंत्रण शक्तीच्या आधारावर केलेले आहेत. हर्बर्ट स्पेन्सरने समाजाच्या स्वरूपावरून किंवा समाजाचे स्वरूप गृहीत धरून साधा समाज आणि गुंतागुंतीचा समाज असे समाजाचे 2 प्रकार करता येतात असे म्हटले आहे. नेतृत्वहीन आणि भटका तसेच अस्थिर समाज हा साधा समाज होय, परंतु स्थिर आणि नेतृत्व असणारा समाज हा गुंतागुंतीचा समाज होय. हर्बर्ट स्पेन्सरच्या मते समाजाचा विकास होताना नियंत्रणाची विशिष्ट पद्धती अस्तित्वात येते. समाजावर नियंत्रण करण्याच्या पद्धतीच्या आधारावर समाजाचे सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज असे 2 प्रकार हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेले आहेत. हर्बर्ट स्पेन्सरनी काय केलं? समाजामध्ये जी नियंत्रणाची विशिष्ट पद्धती असते त्या नियंत्रण करण्याच्या पद्धतीला आधारभूत मानलं आणि समाजाचे 2 प्रकार केले. विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या, हर्बर्ट स्पेन्सरचा हा जो समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत उत्क्रांतीवादाचं तत्व आधारभूत मानून केलेला आहे. एकंदरीत हर्बर्ट स्पेन्सरचे सर्व सिद्धांत हे उत्क्रांतीवादाच्या तत्वावरच आधारित दिसतात. मग त्यांनी सांगितलं उत्क्रांतीचा सिद्धांत असो, सेंद्रिय सिद्धांत असो किंवा आपण आता पाहत असलेला समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत असो, एकंदरीत हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सामाजिक विचारांच्या पाठीमागे जे सूत्र आहे ते उत्क्रांतीवादाचं सूत्र आपल्याला पाहायला दिसतं, वेळोवेळी आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून हा सिद्धांत सुद्धा त्याला अपवाद नाही. उत्क्रांतीवादाचं तत्व आधारभूत मानून साध्या समाजाकडून गुंतागुंतीच्या समाजाकडे ही जी समाजाची उत्क्रांती होते, हा सिद्धांत देखील उत्क्रांतीचा याच तत्वावर आधारित आहे. ऑर्गॅनिक थेअरी त्यांची जी आहे ती सुद्धा उत्क्रांतीवादाच्या तत्वावरच आधारित आहे. आणि हा सिद्धांत जो आपल्याला अभ्यासतो आहोत तो सुद्धा उत्क्रांतीवादाच्या तत्वाच्या आधारावर आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, समाजाचं वर्गीकरण करताना 3 मुद्दे विचारात घेतले जातात. एक, समाजाचं वर्गीकरण समाजाच्या स्वरूपावरून केलं जातं. दुसरं, समाजाचं वर्गीकरण समाजाच्या प्रकाराच्या आधारावर केलं जातं. आणि तिसरं, समाजात असलेली नियंत्रणाची जी विशिष्ट पद्धती आहे त्याला आधारभूत मानून सुद्धा समाजाचं वर्गीकरण करता येतं. हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीत समाजाच्या स्वरूपाचं तत्व विचारात घेतलं, तेच तत्व आणि समाजाच्या नियंत्रणाची जी समाजातली विशिष्ट पद्धती आहे ती, या दोन्हींच्या आधारे समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आवर्जून दिसतो. आणि त्या आधारावर समाजाचे त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक सैनिकी समाज आणि दुसरा औद्योगिक समाज. सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज या दोन्ही समाजाचे विश्लेषण आपल्याला थोडक्यात करावं लागणार आहे. त्याशिवाय समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत आपल्याला पूर्णतः स्पष्ट करता येणार नाही. कारण समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाच्या ज्या 2 प्रकारांमध्ये मांडणी केलेली आहे समाजाची, ती आपल्याला पाहावी लागते. ती म्हणजे सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज. साधारणतः हा सिद्धांत प्रस्तावना सैनिकी समाज
सैनिकी समाजाचं स्वरूप किंवा वैशिष्ट्ये, औद्योगिक समाजाचं स्वरूप किंवा वैशिष्ट्ये आणि सारांश अशा पद्धतीने एकत्रित आपल्याला हा अभ्यासावा लागतो. त्यातला प्रस्तावनेचा भाग आता आपण थोडक्यात पाहिला. आता आपण सैनिकी समाजाकडे जाऊयात. सैनिकी समाजाच्या अनुषंगाने चर्चा करूया. हर्बर्ट स्पेन्सरनी समाजाचे प्रकार स्पष्ट करताना पहिला प्रकार सांगितला सैनिकी समाज, मिलिटियन सोसायटी. पहा, सैनिकी समाज या नावातच त्या समाजाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट झालेलं दिसतं. सैनिकी समाज या नावावरूनच या समाजाचं स्वरूप लक्षात येतं. या समाजामध्ये सैनिक आणि सैन्य प्रमुख यांना विशेष स्थान असतं. समाजातल्या सर्व व्यक्ती सैन्य असतात. याचा अर्थ सर्व समाज सैन्य असतो आणि सैन्य प्रमुख हाच त्या सैनिकी समाजामध्ये समाज प्रमुख असतो. स्पेन्सरने असे म्हटले आहे की प्रारंभिक अवस्थेमधला जो समाज आहे तो अनिश्चित, असंघटित आणि अविकसित होता. त्याला उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये त्यांनी साधा समाज असा उपयोग केलेला. हा समाज उत्क्रांतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये असंघटित होता, अविकसित होता आणि कुठल्याही प्रकारच्या निश्चित सामाजिक संस्था अस्तित्वात नव्हत्या किंवा तत्व नव्हते, नियम नव्हते असं आपण म्हणूया. म्हणून अनिश्चितता होती. प्रारंभिक अवस्थेत या समाजात असंघटितपणा होता आणि प्रारंभिक समाज हा जो आहे तो अविकसित देखील होता. समाजातल्या सर्व लोकांना समान सारखे अधिकार होते. राजा आणि प्रजा या संकल्पना प्रारंभिक अवस्थेतल्या समाजात अस्तित्वात नव्हत्या. म्हणजे ही सैनिकी समाजाच्या अवस्थेच्या अगोदरची प्रारंभिक अवस्था आहे, हा टप्पा आहे, विचारात घ्या. आणि मग अशा राजा नाही, प्रजा नाही, सर्वांना समान अधिकार, अतिशय साधं जीवनमान, अविकसित स्वरूपाचा हा प्रारंभिक अवस्थेतला समाज. मग अशा समाजामध्ये लोक होते ते कसे होते? ते टोळ्यांमध्ये विखुरलेले होते. आणि अशा टोळ्या जेव्हा एकमेकांवर आक्रमण करीत असत तेव्हा समाजामध्ये काही त्या अवस्थेतल्या कुठले तरी नियम अस्तित्वात आले पाहिजे ही भावना त्या काळात समाजातल्या लोकांमध्ये आली. आणि म्हणून ह्या ज्या निरनिराळ्या टोळ्या होत्या ह्या एकमेकांवर आक्रमण करीत असत. समाज हा टोळ्यांमध्ये विखुरलेला होता, अनेक टोळ्या होत्या. या टोळ्यांच्या मध्ये जेव्हा एकमेकांची आक्रमण व्हायला प्रारंभिक अवस्थेत पहिल्यांदा सुरुवात झाली, एखाद्या वेळी दुसऱ्या टोळीचे आक्रमण होत होते तेव्हा लोक एखाद्या व्यक्तीला सैन्य प्रमुख बनवित होते आणि त्याच्या आदेशाचे पालन करत होते. समजा दुसऱ्या टोळीने आक्रमण केलं आपल्या टोळीवर, तेव्हा असं आक्रमण परतवून लावण्यासाठी किंवा त्या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी लोक त्या टोळीतल्या एखाद्या व्यक्तीला युद्धापुरतं किंवा आक्रमण परतवून लावण्यापुरतं एखाद्या व्यक्तीला सैन्य प्रमुख म्हणून नियुक्त करत असत आणि त्याच्या आदेशाचे पालन करीत असत. आणि त्यानंतर मग आक्रमण संपलं की सैन्यप्रमुख आणि सामान्य व्यक्ती यात कोणताही फरक असत नसे. पहा, टोळीतले सर्व व्यक्ती सैनिक होते, एक व्यक्ती सैन्य प्रमुख होता आणि आक्रमण परतवून लावल्यानंतर, आक्रमण संपल्यानंतर सैन्यप्रमुख जो आहे तो आणि सामान्य व्यक्ती जे सैनिक होते यांच्यामध्ये कोणताही फरक असत नसे. परंतु काय झालं की ही आक्रमण जी आहेत टोळ्यांची ही सातत्याने होऊ लागली, आक्रमण वाढली. अनेक वेळा सतत सारखे युद्धाचे, आक्रमणाचे प्रसंग टोळ्यांवर येऊ लागले. आणि म्हणून त्यामुळे काय झालं की एकदा जेव्हा सैन्यप्रमुख निवडला
त्या सेनाप्रमुखाला आपले कौशल्य आणि शौर्य दाखविण्याच्या अनेक संधी मिळू लागल्या. हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणतात की प्रारंभिक अवस्थेमध्ये टोळीवर होणारा आक्रमण परतवून लावण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सैन्यप्रमुख निवडला. आक्रमण संपलं, सेनाप्रमुख हे पदही त्याच्याकडे राहत नाही, सर्व व्यक्ती समान टोळीतले. परंतु अशा प्रकारच्या आक्रमणाचे आणि युद्धाचे सतत प्रसंग येऊ लागले आणि मग सैन्यप्रमुख ज्या व्यक्तीला निवडलेलं होतं त्याला आपलं शौर्य, कौशल्य, वीरता दाखविण्याचे अनेक प्रसंग मिळू लागले. त्यामुळे एकेकाळी तात्पुरत्या स्वरूपात सेनाप्रमुख जो निवडलेला होता तो अजीवन सेनाप्रमुख समजला जाऊ लागला आणि त्याच्या नेतृत्वाखाली होणारी सर्व आक्रमणं परतवून लावली जात असत एकतर किंवा युद्ध केली जात असत. या सेनाप्रमुखाचा जो आजीवन नंतरच्या काळात झाला त्या सेनाप्रमुखाचा जर मृत्यू झाला, युद्धामध्ये म्हणा, नैसर्गिक म्हणा, आक्रमण परतवून लावताना म्हणा, पराभवात म्हणा, तेव्हा सेनाप्रमुखाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला सेनाप्रमुख म्हणून निवडण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या की कुणाला करायचं टोळीतले. आणि ही अडचण दूर करण्यासाठी काय नियम आला की सेनाप्रमुख जो होता, जो मृत्यू पावलेला आहे, त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर सेनाप्रमुख म्हणून निवडण्याची परंपरा समाजामध्ये निर्माण झाली. काय म्हटलं हर्बर्ट स्पेन्सरने की प्रारंभिक अवस्थेमध्ये युद्ध हा संपूर्ण सामाजिक संघटनाचा आधार होता. युद्धामुळे टोळ्या, तो समूह, तो समाज एकसंघ राहत होता आणि म्हणून एक समूह दुसऱ्या समूहावर आक्रमण करीत असे एकसंघ होऊन. समूह आपल्या सुरक्षेसाठी संघटित होत होता. अशा रीतीने सैनिकी व्यवस्थेच्या आधारावर समाजाची रचना झाली असं हर्बर्ट स्पेन्सर यांनी स्पष्ट केलं. या समाजाची रचना ही सैनिकी व्यवस्थेला पूरक होती. म्हणजे सैन्य प्रमुखाच्या आदेशांचं लोकांनी पालन केलं पाहिजे. सैन्याने आणि इतर घटकांनी अशा प्रकारची जी सैनिकी व्यवस्था असते त्या सैनिकी व्यवस्थेला पूरक अशा प्रकारची ही पहिली टोळ्यांमधली अवस्था निर्माण होत गेली असे हर्बर्ट स्पेन्सरनी म्हटले आहे. सर्व समाज म्हणजे सैन्य आणि सैन्य म्हणजे समाज अशी परिस्थिती निर्माण झाली. या समाजातील सर्व व्यक्ती सैनिक असतात आणि सैन्य प्रमुख हा समाज प्रमुख असतो. म्हणून या प्रकारच्या समाजाला आपण सैनिकी समाज असं म्हणतो. अगदी थोडक्यात प्रारंभिक अवस्थेत टोळ्यांमध्ये मनुष्य राहत होते. टोळ्यांची एकमेकावर आक्रमणं होऊ लागली. आक्रमण परतवून लावण्यासाठी टोळीमध्ये एकाला नायक निर्माण करण्यात आलं, सेनाप्रमुख म्हणून निवडण्यात आलं. युद्ध सातत्याने होत असल्यामुळे तो निवडलेला सेनाप्रमुख आजीवन सेनाप्रमुख राहत होता आणि आजीवन सेनाप्रमुखाला अनेक वेळा शौर्य दाखवण्याची संधी मिळत होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातीलच व्यक्तीला सैन्य प्रमुख म्हणून निवडण्याची परंपरा सुरू झाली आणि अशा पद्धतीने सैनिकी समाजाची व्यवस्था समाज व्यवस्थेच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा निर्माण झाली. अशा प्रकारचं विश्लेषण हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सैनिकी समाजाचं विश्लेषण करत असताना काही सैनिकी समाजाचे गुणविशेष स्पष्ट केलेले आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत, वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. अगदी काही मुद्द्यांमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला ती सैनिकी समाजाची गुणलक्षणं किंवा वैशिष्ट्ये अभ्यासावी लागतात. सैनिकी समाजाचं स्वरूप कशा प्रकारचं होतं, या सैनिकी समाजाची रचना कशा प्रकारची होती, याचं विश्लेषण आपल्याला या लक्षणांच्या माध्यमातून स्पष्ट करता येतं. ही लक्षणं अभ्यासल्यानंतर आपल्याला या सैनिकी समाजाची रचना आणि स्वरूप लक्षात येतं. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सैनिकी समाजाचं स्वरूप स्पष्ट करताना काही लक्षणं सैनिकी समाजाची असतात असं म्हटलेलं आहे. ती सैनिकी समाजाची लक्षणं प्रामुख्याने जी 10 लक्षणं सांगितलेली ती आपण आता पाहणार आहोत. त्यातलं पहिलं लक्षण आहे काटेकोर स्तरीकरण. विद्यार्थी मित्र, सैनिकी समाजामध्ये अधिकाराचं काटेकोर विभाजन केले गेलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा आणि अधिकार निश्चित असतात. प्रत्येकाची सामाजिक श्रेणी निश्चित असते.
प्रत्येकाचे स्तर निश्चित असतो. सैनिकी समाज अतिशय काटेकोरपणे स्तरीकृत झालेला असतो. हर्बर्ट स्पेन्सरनी सैनिकी समाजामध्ये प्रत्येक स्तराचं निश्चित अशा प्रकारचं वर्गीकरण असतं असं म्हटलेलं आहे. समाजातील, सैनिकी समाजातील जी सामाजिक श्रेणी आहे, सामाजिक स्तर आहे, समाजातल्या घटकांचे जे अधिकार आहेत यांचं अगदी काटेकोरपणे विभाजन झालेलं असतं, स्तरीकरण झालेलं असतं. स्तरीकरणाचे 2 प्रकार आहेत, आपल्याला माहिती आहेत, बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण. समाजामध्ये सामाजिक स्तर असतात ही संकल्पना आपण समजल्याशिवाय आपल्याला काटेकोर स्तरीकरण समजणार नाही. वर्गीय व्यवस्थेच्या आधारावर स्तरीकृत समाज जर विचारात घ्यायचा असेल तर श्रीमंत, गरीब आणि त्याही पेक्षा आपण 3 वर्ग सांगतो, श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग. हे समाजाचं झालेलं स्तरीकरण आहे औद्योगिक समाजात. सैनिकी समाजात सुद्धा काटेकोर स्वरूपाचं स्तरीकरण आहे. सैन्य आणि सैन्य प्रमुख निश्चित अशा प्रकारचं स्तरीकरण आहे आणि या स्तरीकरणातल्या प्रत्येक स्तराला असलेले अधिकार हे अगदी काटेकोरपणे, स्पष्टपणे विभाजित झालेले आहेत. कोणत्या स्तरावरच्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचे अधिकार आहेत अथवा नाही या संबंधीचं काटेकोर विभाजन, स्पष्ट विभाजन हे सैनिकी समाजाचं पहिलं लक्षण हर्बर्ट स्पेन्सर यांनी स्पष्ट केलं. या समाजातल्या व्यक्तीचा दर्जा सुद्धा आणि त्या व्यक्तीचे अधिकार निश्चित स्वरूपाचे असतात, कुठेही गोंधळ असत नाही आणि म्हणून प्रत्येकाला विशिष्ट दर्जा जो काही आहे त्या दर्जानुसार त्याला अधिकार दिलेले असतात. अशा प्रकारची सामाजिक श्रेणी असलेला स्तरीकृत काटेकोर स्वरूपाचं स्तरीकरण झालेला समाज म्हणून सैनिकी समाजाचा उल्लेख हर्बर्ट स्पेन्सर यांनी या पहिल्या लक्षणाच्या अनुषंगाने. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सैनिकी समाजाचं दुसरं लक्षण सांगितलेलं आहे नियंत्रण व्यवस्थेचे केंद्रीकरण. स्पेन्सरच्या मते सैनिकी समाजामध्ये ज्या पद्धतीने अधिकाराचे केंद्रीकरण झालेले असते, अधिकारांचं काटेकोर विभाजन होऊन सर्व अधिकार हे हुकुमशहाच्या हातात केंद्रित झालेले असतात, सत्ता केंद्रित झालेली असते, तसेच नियंत्रणाचे देखील केंद्रीकरण झालेले असते. सैन्य प्रमुख हाच राज्य प्रमुख असतो. सैन्य प्रमुखाकडे इतर सर्व व्यक्तींचे अधिकार केंद्रित झालेले असतात. सैनिकी समाजाचं हे लक्षण स्पष्ट करताना आपल्याला असं म्हणता येतं की सैनिकी समाजामध्ये नियंत्रण व्यवस्थेचे एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रीकरण झालेले असते. नियंत्रण व्यवस्थेचं विकेंद्रीकरण झालेलं नसतं. सैनिकी समाजामध्ये अधिकाराचं आणि नियंत्रणाचं केंद्रीकरण हे सैन्य प्रमुखाच्या हाती एकवटलेलं असतं आणि सैन्य प्रमुख हाच राज्य प्रमुख असतो. लोकशाही व्यवस्थेतल्या सारखं सैन्य प्रमुख वेगळा, राज्य प्रमुख वेगळा, न्याय प्रमुख वेगळा, अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला धर्मप्रमुख वेगळा असं पाहायला मिळत नाही. कुठे? सैनिकी समाजात. स्पेन्सर असे म्हणतात की सैनिकी समाजात सैन्य प्रमुख हाच राज्य प्रमुख असतो आणि राज्य प्रमुख म्हणून आणि सैन्य प्रमुख म्हणून त्याच्या हातामध्ये सगळ्या नियंत्रणाचं केंद्रीकरण, समाजातलं नियंत्रणाचे अधिकार असतात, त्याच्याकडे असतात आणि नियंत्रण व्यवस्थेचं त्याच्याकडे केंद्रीकरण झालेलं असतं. हे दुसरं लक्षण हर्बर्ट स्पेन्सरनी सैनिकी समाजाचं सांगितलेलं आहे. सैनिकी समाजाचं तिसरं लक्षण सांगता येतं सत्तेचे काटेकोर वाटप. सैनिकी समाजामध्ये एका व्यक्तीच्या हाती सर्व सत्ता केंद्रित झालेली असते. ही व्यक्ती कोण? सैन्य प्रमुख, तोच राज्य प्रमुख. सैनिकी समाजामध्ये सत्तेची श्रेणी व्यवस्था असते आणि ही श्रेणी व्यवस्था कशी आहे? स्तरीकृत आहे. अतिशय काटेकोर सत्तेचं वाटप आहे. म्हणून या समाजामध्ये सत्तेचे अतिशय स्पष्ट आणि काटेकोर वाटप झालेले असते. या समाजामध्ये काहींना वरिष्ठ स्थान असते, काहींना कनिष्ठ स्थान दिले जाते. वरिष्ठ स्थानावर असलेली व्यक्ती ही हुकुमशहा असते आणि कनिष्ठ स्थानावर असलेली व्यक्ती गुलाम असते. पहा, हर्बर्ट स्पेन्सरनी सैनिकी समाजाचं लक्षण सांगित असताना सत्तेचं काटेकोर वाटप सांगितलेलं आहे,
सत्तेची श्रेणी व्यवस्था सांगितलेली आहे आणि सत्तेच्या श्रेणी व्यवस्थेत वरिष्ठ स्थानावर असलेल्या व्यक्तीला हुकुमशहा आहे, त्याच्या ठिकाणी सर्व सत्ता केंद्रित झालेली आहे. कनिष्ठ स्थानावर असलेली व्यक्ती गुलाम आहे. दोनच वर्ग सांगितले, एक वरिष्ठ आणि दुसरा कनिष्ठ, तिसरा वर्ग नाही. आणि वरिष्ठ स्थानी असलेला जो हुकुमशहा वर्ग आहे किंवा हुकुमशहा आहे, जी व्यक्ती आहे, तिच्या ठिकाणी सत्ता ही पूर्णतः केंद्रित झालेली आहे. आणि कनिष्ठ स्थानावर असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा दर्जा हा वरिष्ठ स्थानातल्या सारखा नसतो, कोणतेही अधिकार नसतात. सैनिकी समाजामध्ये कनिष्ठ स्थानावर असलेला समुदाय, समाज, लोक हे गुलाम असतात आणि त्यांचा दर्जा तुलनेने अतिशय कनिष्ठ असतो. अशा प्रकारचं सैनिकी समाजामध्ये सत्तेचं काटेकोरपणे वाटप झालेलं असतं. हे तिसरं लक्षण सांग. चौथं लक्षण हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेले परंपरेनुसार आचरण. सैनिकी समाज परंपरांना विशेष महत्त्व देतो. सैनिकी समाजामध्ये स्वतःच्या परंपरा निर्माण झालेल्या असतात. सैनिकी समाजातल्या सैनिकी समाजात ज्या काही विचार परंपरा अस्तित्वात आलेल्या असतात, या परंपरांनुसार व्यक्तींना आचरण करणे अनिवार्य असते, बंधनकारक असते, करावेच लागते. सैनिकी समाजातल्या निर्माण झालेल्या ज्या सामाजिक श्रद्धा असतात, भावना असतात आणि विधी असतात, यांचा परिणाम त्या समाजातल्या लोकजीवनावर होत असतो. आता आपण म्हटलं पहिल्या मुद्द्यामध्ये की हुकुमशहाकडे सर्व अधिकार केंद्रित झालेले असतात आणि त्यामुळे ही परंपरा निर्माण होते की अधिकारांचं केंद्रीकरण ही परंपरा. मग अशा अनेक परंपरा ह्या सैनिकी समाजाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यानुसार व्यक्तींना आचरण करावे लागते, परंपरांचं पालन करावं लागतं. आचरण परंपरांचा अवहेलना किंवा विरोध करता येत नाही. अशा प्रकारचे काटेकोरपणे परंपरांचं पालन करणं सैनिकी समाजातल्या प्रत्येक घटकाला आवश्यक असतं. आणि म्हणून हे सैनिकी समाजाचं चौथं लक्षण म्हणून आपल्याला परंपरेनुसार आचरण स्पष्ट करता येतं. हर्बर्ट स्पेन्सरने देखील ते चौथं लक्षण सांगितलेलं आहे. पाचवं लक्षण, सैन्य प्रमुख हाच राज्यप्रमुख असतो आणि धर्मप्रमुख देखील असतो. पहा, सैन्य प्रमुख हाच राज्यप्रमुख आहे आणि तोच धर्मप्रमुख आहे. याचा अर्थ असा, सैन्य प्रमुख सैनिकी समाजातला हा धर्मप्रमुख असतो आणि तोच राज्यप्रमुख देखील असतो. सैनिकी समाजामध्ये सैन्य प्रमुखाला सर्व सत्ता प्राप्त झालेली असते. धार्मिक सत्ता, राजकीय सत्ता, सैनिकी सत्ता, या तिन्ही सत्ता त्याच्या ठिकाणी केंद्रित झालेल्या असतात, त्याच्याकडे त्या केंद्रित असतात. आणि म्हणून तो सैन्य प्रमुख आहे. जी व्यक्ती सैन्य प्रमुख आहे तीच त्या समाजाची राज्यप्रमुख आहे, राज्याची राज्यप्रमुख आहे. आणि तीच व्यक्ती धर्मप्रमुख देखील असते. सैन्य प्रमुख, राज्यप्रमुख आणि धर्मप्रमुख हा या समाजामध्ये एकच व्यक्ती असतो. वेगवेगळ्या सत्ता नसतात, सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नसतं. या तिन्ही सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित असतात. आणि सैनिकी समाजाचं हे अविभाज्य लक्षण ठरतं की सैन्य प्रमुख हाच राज्यप्रमुख असतो आणि सैन्य प्रमुख हाच धर्मप्रमुख देखील असतो. हे तिन्ही व्यक्ती एकच असते. अनेक व्यक्तींकडे, ही तीन व्यक्तींकडे सत्ता असत नाही. हे सैनिकी समाजाचं मूलभूत पाचवं लक्षण आपल्याला स्पष्ट. सहावं लक्षण, नियमांचे काटेकोरपणे पालन. सैनिकी समाजामध्ये व्यक्तींना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सैनिकी समाजात अस्तित्वात असलेले जे नियम आहेत त्या नियमांचं अगदी कडक, अनिवार्यपणे, काटेकोरपणे पालन करावं लागतं. आणि व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांना आपलं कडक शिस्तीचं पालन करणं गरजेचं असतं. सैनिकी समाजात मूलतः
वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक असा भेदभाव लोकशाही समाजातल्या किंवा आधुनिक समाजातल्या पद्धतीने केला जात नाही. या समाजात वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक जीवन असा फरक नसतो. सैन्य प्रमुख किंवा राज्य प्रमुख त्यांना जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू शकतो. म्हणजे व्यक्तीला पर्सनल लाईफ नाही. आपण लाईफचे दोन प्रकार करतो आधुनिक समाजात, पब्लिक लाईफ आणि पर्सनल लाईफ. आणि म्हणून पर्सनल लाईफमध्ये राज्यप्रमुख कुठेही हस्तक्षेप करत नाहीत औद्योगिक समाजामध्ये. पण सैनिकी समाजामध्ये मात्र व्यक्तीला वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक जीवन अशा प्रकारचं वेगळेपण असत नाही. जेव्हा आवश्यकता वाटली, गरज वाटली, तेव्हा आपल्या मर्जीने राज्यप्रमुख, की जो सैन्य प्रमुखही आहे आणि धर्मप्रमुख आहे, ती एकच व्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. म्हणून असा राज्यप्रमुख जेव्हा केव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू शकतो. आणि म्हणून सैनिकी समाजामध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार या शब्दाला अर्थ असत नाही. कारण सैनिकी समाजामध्ये नागरिक हे गुलाम म्हणून असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत, त्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हक्क नाहीत. एक प्रकारे राज्यप्रमुख, सैन्य प्रमुख हा सर्व सत्ताधीश हुकुमशाही प्रवृत्तीचा असतो. आणि अशा प्रकारचे नियम त्या समाजाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांचं पालन करणं व्यक्तींना बंधनकारक असतं. त्याच नियमांच्या पद्धतीनुसार शिस्तशीर जीवन व्यक्तीला जगावं लागतं. त्याला वैयक्तिक अशा प्रकारची लाईफ नसते. सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन असा भेदभाव नसतो. आणि म्हणून राज्यप्रमुख जेव्हा वाटेल तेव्हा लोकांच्या वैयक्तिक जीवनात जर हस्तक्षेप करत असेल तर वैयक्तिक जीवनाचे जे मूलभूत स्वरूपाचे जगण्याचे ह्युमन राईट्स आहेत, जीवन जगण्यासाठीचे नैसर्गिक अशा प्रकारचे निसर्गदत्त अधिकार आहेत, हे सैनिकी समाजात अजिबात आपल्याला पाहायला मिळत नाहीत, असं हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेल्या या लक्षणाच्या अनुषंगाने स्पष्ट करता येतं. त्यानंतर आपल्याला मुद्दा स्पष्ट करता येतो, हुकुमशहाच्या सत्तेचे सर्वोच्च महत्व. हे महत्वपूर्ण लक्षण आहे. हर्बर्ट स्पेन्सर असं म्हटलंय, त्यांनी असं म्हटलंय, सैनिकी समाजामध्ये हुकुमशहाची जी सत्ता असते ती सत्ता सर्वोच्च समजली जाते. हुकुमशहाची सत्ता कायम टिकविण्यासाठी व्यक्तींना सर्व प्रकारचा त्याग करावा लागतो. कोणत्याही पद्धतीचा त्याग करण्याची तयारी लोकांना ठेवावी लागते. त्याचं कारण हुकुमशहा आपली सत्ता टिकविण्यासाठीची व्यवस्था निर्माण करतो आणि ती व्यवस्था व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणारी असते. हुकुमशहाच्या ठिकाणी सर्व सत्ता केंद्रित झाल्यामुळे सत्तेचे ते सर्वोच्च केंद्रस्थान बनते आणि अशा प्रकारे सत्ताहीन असलेल्या समाजातील लोकांना हुकुमशहाचे सर्व अधिकार किंवा त्याचे आदेश मान्य करावे लागतात. आणि म्हणून ही हुकुमशहाची सत्ता सर्वोच्च समजली जात असल्यामुळे ती सत्ता कायम टिकविण्याची परंपरागत आचरण व्यवस्था, नियमांची व्यवस्था निर्माण केली जाते आणि ती टिकविण्यासाठी स्वतः कोणत्याही प्रकारचा त्याग समाजातल्या घटकांना करावा लागतो. प्रसंगी आपला मृत्यू सुद्धा मान्य करावा लागतो आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. हुकुमशहाची सत्ता ही मध्यवर्ती सत्ता असते, सर्वोच्च सत्ता असते, केंद्रित झालेली सत्ता असते. थोडक्यात अगदी सर्व काही सैन्य प्रमुख असतो. तोच राज्यप्रमुख आहे, तो धर्मप्रमुख आहे. म्हणून हा राज्यप्रमुख, धर्मप्रमुख आणि सैन्य प्रमुख असलेला जो हुकुमशहा एक व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी सर्व काही आहे, बाकीच्यांना कुठलेही अधिकार नाही. अगदी आपण सोप्या पद्धतीने सैनिकी समाज अशा पद्धतीने सांगू शकतो. म्हणून हुकुमशहाच्या सत्तेचे सर्वोच्च महत्व हे 7वं लक्षण आपल्याला हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेलं स्पष्ट करता येतं. त्यानंतर 8वं लक्षण सांगता येतं, व्यक्ती राज्यासाठी असते. 2 मतप्रवाह आहेत. व्यक्ती राज्यासाठी असते, राज्य व्यक्तीसाठी असतं. कल्याणकारी राज्याचं मूलभूत सूत्र आहे, तत्व आहे
की राज्य व्यक्तीच्या कल्याणासाठी, पण सैनिकी समाजाचं लक्षण या विरुद्ध आहे, या उलट आहे. सैनिकी समाजात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही, नसतं. सैनिकी समाजात राज्याला महत्त्व आहे, स्टेटला महत्त्व आहे, पर्सनला नाही, व्यक्तीला नाही. व्यक्तीला कोणतेही अधिकार नसतात आणि म्हणून व्यक्तीला महत्त्व नाही, व्यक्तीला कोणतेही अधिकार नाहीत सैनिकी समाजात. सैनिकी समाजात राज्याला विशेष अधिकार आहे, राज्याला महत्त्व आहे. आणि राज्याला अधिकार म्हणजे राज्य प्रमुखाला अधिकार. व्यक्ती राज्यासाठी असते, राज्य हे व्यक्तीसाठी नसते. हे सैनिकी समाजाचं तत्व आहे. या समाजात व्यक्तीला राज्याशी एकनिष्ठ राहावे लागते. व्यक्तीच्या निष्ठा ह्या संशयात्मक नसतात. व्यक्तीला राज्यासाठी जगावं लागतं आणि म्हणून व्यक्तीला या समाजामध्ये फारसं महत्त्व नसतं. व्यक्ती राज्यासाठी असते, राज्य व्यक्तीसाठी असत नाही. आणि म्हणून राज्य व्यक्तीसाठी त्याग करत नाही, व्यक्तीला राज्यासाठी त्याग करावा लागतो. आणि अशा प्रकारची निष्ठा ही संशयात्मक असत नाही, कारण सैनिकी समाजातल्या नियमांचं त्यांना काटेकोरपणे पालन करावं लागतं. आणि म्हणून हा मुद्दा आपल्याला 8वा म्हणून वैशिष्ट्य म्हणून सांगता येतो. 9वं वैशिष्ट्य सक्तीचे सहकार्य. सैनिकी समाजात सक्तीने सहकार्य घेतले जाते. हे सहकार्य स्वयंस्फूर्त असत नाही. सैनिकी समाजामध्ये जे सहकार्य केलं जातं ते भीतीमुळे केलं जातं, हुकुमशहाची भीती असते म्हणून केलं जातं. राज्य आणि समाज यांच्यातील परस्पर जे संबंध आहेत हे सक्तीच्या सहकार्याचे असतात. सक्तीच्या सहकार्याच्यामुळे सैनिकी समाजामध्ये स्वेच्छापूर्ण सहकार्य असत नाही असं आपल्याला म्हणता येतं. सक्तीने सहकार्य घेणे हे सैनिकी समाजाचं अविभाज्य लक्षण आहे. औद्योगिक समाजामध्ये स्वेच्छापूर्ण सहकार्य असतं आणि म्हणून हा दोन्हीतला फरक आपण विचारात घेतला पाहिजे. 9वं वैशिष्ट्य काय सांगता येतं? सक्तीचे सहकार्य हे सैनिकी समाजाचे 9वे वैशिष्ट्य. 10वं वैशिष्ट्य सांगू, दडपशाहीचे वर्चस्व. सैनिकी समाजामध्ये दडपशाही असते. सैनिकी समाजात समाजातल्या लोकांवर सक्ती केली जाते. जर समजा सैनिकी समाजातील समाज, व्यक्ती, लोक, समूह, घटक हे सैनिकी समाजाच्या परंपरांचं आचरण करत नसतील तर त्यांच्यावर दडपशाही केली जाते, अत्याचार केला जातो, सक्ती केली जाते. आणि अत्याचार करून, दडपशाही करून, सक्तीने सैनिकी समाजाच्या तत्वांचं, विचार परंपरांचं, त्या व्यवस्थेचं पालन करायलाच लावलं जातं. आणि म्हणून सैनिकी समाजामध्ये दडपशाही, सक्ती आणि अत्याचार मोठ्या प्रमाणात केले जातात. स्पेन्सरनी असे म्हटले आहे की सैनिकी समाजात जबरदस्ती असते. एवढंच नाही तर दडपशाही, सक्ती, अत्याचार आणि जबरदस्ती हे सैनिकी समाजाचे अनिवार्य लक्षण आहे. आणि म्हणून एकंदरीत अशा पद्धतीने आपल्याला सैनिकी समाज स्पष्ट करता येतो. सत्तेचे केंद्रीकरण, सक्तीचे सहकार्य, दडपशाहीचे वर्चस्व, काटेकोर सत्तेचं विभाजन, सर्वोच्च केंद्रस्थान, सैन्य प्रमुख हाच राज्य प्रमुख आणि धर्मप्रमुख, अशा पद्धतीने एकंदरीत सैनिकी समाजाचे स्वरूप या लक्षणांच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रो जो या सैनिकी समाजाचा सारांश पद्धतीने आपल्याला विचार करावाचा आहे तो थोडक्यात विचारात घेऊया. हर्बर्ट स्पेन्सरनी जे लक्षणं सांगितली त्या आधारावर सैनिकी समाजाचं वर्णन प्राचीन काळातील काही राजवटींना लागू पडताना आपल्याला पाहायला मिळतं. हर्बर्ट स्पेन्सरनी जी सैनिकी समाजाचं वैशिष्ट्य सांगितलेले, स्वरूप स्पष्ट करून सांगितलेलं आहे, जे सैनिकी समाजाचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन प्राचीन काळातील ज्या हुकुमशाही राजवटी होत्या त्यांना लागू पडताना दिसतं. आधुनिक काळात सुद्धा अनेक राज्यांमध्ये सैनिकी समाज कमी अधिक प्रमाणात असलेला पाहावयास मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने स्पेन्सरनी जे सैनिकी समाजाचं वर्णन केलेलं आहे ती लक्षणं
आपल्याला रशिया, चीन, जर्मनी आणि इटली यासारख्या देशातील समाजांना लागू पडणारे पाहायला मिळतात. सैनिकी समाजाची लक्षणे असलेले प्राचीन आणि अर्वाचीन समाजाची जेव्हा तुलना करून अभ्यास करावयाचा असतो तेव्हा याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. परंतु आपण जी सैनिकी समाजाची लक्षणे आता पाहिली, अशा प्रकारची आदर्श सैनिकी समाजाची लक्षणे आज कुठल्याही समाजामध्ये अस्तित्वात नाहीत, हे मान्य केलं पाहिजे. हा, सैनिकी समाजाची काही लक्षणं ही औद्योगिक समाजात आणि औद्योगिक समाजाची काही लक्षणं ही आजच्या रशिया, चीन, जर्मनी, इटलीच्या सैनिकी समाजात पाहायला मिळतात. थोडक्यात आपल्याला सांगता येतं की आधुनिक सैनिकी समाजामध्ये सैनिकी समाजाच्या आणि औद्योगिक समाजाचेही काही लक्षणांचं मिश्रण झालेलं दिसून येतं. एकंदरीत सैनिकी समाजाचं अशा पद्धतीने वर्णन केल्यानंतर आपल्याला औद्योगिक समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत पाहत असताना अभ्यास करणं किंवा विश्लेषण करणं गरजेचं आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाचा इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे औद्योगिक समाज हा दुसरा प्रकार सांगितलेला आहे. पहिला समाज मिलिटरी सोसायटी, सैनिकी समाज. दुसरा समाज औद्योगिक समाज, इंडस्ट्रियल समाज. हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाच्या नियंत्रणाच्या आधारावर हा दुसरा प्रकार सांगितलेला आहे. सैनिकी समाजामध्ये हुकुमशहा आपली पूर्ण शक्ती सैनिकी व्यवस्थेवर केंद्रित करतो. आपण पाहिलं, वारंवार युद्ध होतात, युद्धामुळे सर्वनाश होतो, अनेक वेळा आक्रमण होतात, हुकुमशहाचा अन्याय, अत्याचार, दडपशाही आणि सक्ती असते आणि म्हणून समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण. यातून मार्ग काढण्यासाठी समाजाच्या प्रगतीचा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा प्रयत्न म्हणजेच समाजाच्या प्रगतीचा मार्ग जेव्हा शोधला गेला तेव्हा उद्योगधंद्यांचा मार्ग समाजाच्या दुसऱ्या टप्प्यात सापडायला लागला. उद्योगांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले जाते. या टप्प्यात उद्योगधंद्यामुळे समाजाच्या प्रगतीचा मार्ग सापडला जातो. वारंवार युद्ध, समाजाचा सर्वनाश, अत्याचार, दडपशाही या गोष्टींना लोक कंटाळलेले होते आणि म्हणून ते प्रगतीसाठी दुसरा मार्ग समाजाचा शोधला जातो, तो उद्योगधंद्यांचा मार्ग होय. उद्योगाच्या विकासाकडे या अवस्थेत लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे पुढे सैनिकी समाजाचं रूपांतर हे औद्योगिक समाजामध्ये होतं. सैनिकी समाजाचं रूपांतर कशात होतं? औद्योगिक समाजात. ज्या समाजामध्ये प्रगतीसाठी उद्योगाचा वापर केला जातो आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होते, अशा समाजाला हर्बर्ट स्पेन्सर यांनी औद्योगिक समाज असे म्हटले आहे. औद्योगिक समाजामध्ये उद्योगांचा वापर हा प्रगतीसाठी केला जातो आणि सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाते. औद्योगिक समाज सैनिकी समाजापेक्षा पूर्णतः भिन्न आहे, वेगळा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सैनिकी समाजाची लक्षणं ही औद्योगिक समाजामध्ये आपल्याला दिसत नाहीत, अगदी त्या विरोधी लक्षणं ही औद्योगिक समाजात दिसतात आणि सैनिकी समाजाच्या नंतर उदयाला आलेला समाज म्हणून औद्योगिक समाजाचा उल्लेख हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत स्पष्ट करताना सांगितलेले आहे. अशा औद्योगिक समाजाची हर्बर्ट स्पेन्सरनी काही लक्षणं सांगितलेली आहे. औद्योगिक समाजाचं स्वरूप कसं आहे, औद्योगिक समाजाची रचना कशा प्रकारची आहे, औद्योगिक समाजातील एकूण सामाजिक स्तररूप आणि अधिकार सत्ता याविषयीची मांडणी कशी आहे, याविषयीचं भाष्य हर्बर्ट स्पेन्सरने जे केलेलं आहे ते आपल्याला औद्योगिक समाजाच्या या लक्षणांच्या माध्यमातून सांगता येतात. कोणती आहेत ती लक्षणं? साधारणतः 7-8 लक्षणं आहेत. त्यातलं पहिलं लक्षण औद्योगिक समाजाचं जे हर्बर्ट स्पेन्सरने सांगितलेलं आहे ते आपल्याला सांगता येतं, स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार. पहा, औद्योगिक समाजामध्ये विचारांचं स्वातंत्र्य आहे, व्यक्तीला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार आहे. औद्योगिक समाजात स्वतंत्र विचारांचा आदर देखील केला जातो. या समाजामध्ये विरोध करणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा सहनशीलता बाळगली जाते. सैनिकी समाजाच्या विरोधी लक्षण आहे. सैनिकी समाजात विचार मांडण्याचा अधिकार नाही. विरोध करणाऱ्या व्यक्तीला दडपशाही करून, अत्याचार करून, धाक दाखवून
सक्ती करून त्याचे विचार दाबून टाकले जातात. परंतु औद्योगिक समाजामध्ये मात्र प्रत्येकाला विचारांचं स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तो त्याचा अधिकार समजला जातो. औद्योगिक समाजात अशा प्रकारे स्वतंत्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीचा आणि त्याच्या विचाराचा आदर केला जातो. त्याच्या विचाराबद्दल सहनशीलता बाळगली जाते. भलेही ते विचार राज्यविरोधी, राज्यप्रमुखाविरोधी, न्यायविरोधी कुठल्याही प्रकारचे असोत, त्या विचारांचा, स्वतंत्र विचारांचा आदर केला जातो. हे औद्योगिक समाजाचं मूलभूत लक्षण आहे. म्हणून विचार स्वातंत्र्य, विचार करण्याचा, विचार मांडण्याचा, आपल्या विचार व्यक्त करण्याचा अधिकार हा औद्योगिक समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गुणविशेष आहे. असं कुठे सैनिकी समाजात आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार हे औद्योगिक समाजाचं एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. दुसरं हर्बर्ट स्पेन्सरने लक्षण मांडलेलं आहे व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण. औद्योगिक समाजामध्ये व्यक्तीला जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांचं संरक्षण केलं जातं. हक्कांचं रक्षण करणारी एक स्वतंत्र यंत्रणा असते. या यंत्रणेच्या मार्फत व्यक्तीचे अधिकार सुरक्षित ठेवले जातात. व्यक्तीला असलेले बहाल केलेले सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचं, त्यांचं रक्षण करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. तशा प्रकारची यंत्रणा अस्तित्वात असते. मानवाधिकार ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. जीवन जगण्यासाठी निसर्गतः माणसाला मिळालेले अधिकार आहेत. निसर्गदत्त अधिकार, ह्युमन राईट्स. सर्व अधिकार जे काही व्यक्तीला प्राप्त झालेले आहेत त्यांचं रक्षण करण्याचं काम औद्योगिक समाजामध्ये केलं जातं. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकांना, समाजातल्या घटकांना संघटना उभारता येतात आणि त्या उभारल्या जातात. आणि आपले हक्क, आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात, पूर्ण करून घेता येतात. व्यक्तीला नागरिक म्हणून असलेले हक्क मान्य केलेले असतात औद्योगिक समाजामध्ये. औद्योगिक समाजात नागरिक म्हणून जे काही व्यक्तीला अधिकार असतात ते मान्य केलेले असतात. त्यांच्या हक्कांचं रक्षण केलं जातं, त्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. तशा प्रकारची यंत्रणा औद्योगिक समाजात असते. आणि म्हणून निसर्गदत्त स्वरूपाचे व्यक्तीला मिळालेल्या अधिकारांचं हनन होणार नाही यासाठी स्वतंत्र यंत्रणेच्या मार्फत औद्योगिक समाजामध्ये नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्याची व्यवस्था केलेली असते. आणि म्हणून औद्योगिक समाजाचं हे दुसरं लक्षण, व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण, आपल्याला स्पष्ट करता येतं. तिसरं आहे स्वेच्छापूर्ण नियंत्रण. पहा, सैनिकी समाजामध्ये सक्तीचे काटेकोर नियंत्रण होतं, नियंत्रणाचं केंद्रीकरण होतं. औद्योगिक समाजात व्यक्तिगत स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य देखील असते. व्यक्ती स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करू शकते. व्यक्तीमध्ये आर्थिक निर्णय घेण्याचं त्याला म्हणून शक्ती असते. त्या व्यक्तीला स्वतःचं हित कळतं आणि म्हणून स्वतःच्या हिताबाबत अधिक चांगले निर्णय व्यक्ती घेऊ शकते. अशा प्रकारची राज्याची धारणा असते. म्हणून शासन, राज्य व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालत नाही. औद्योगिक समाजामध्ये शासनाने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालता कामा नये. व्यक्तीवर नियंत्रण असता कामा नये. व्यक्ती स्वतः नियंत्रण मान्य करते. हे नियंत्रण व्यक्ती स्वतः स्वेच्छेने स्वीकारते. स्वयंस्फूर्त नियंत्रण असते. औद्योगिक समाजामध्ये बाह्य नियंत्रणाची गरज असत नाही असं हर्बर्ट स्पेन्सरनी म्हटलेलं आहे. औद्योगिक समाजामध्ये स्वयंस्फूर्त, स्वेच्छापूर्ण अशा प्रकारचं नियंत्रण असतं. व्यक्ती स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करते. अशा प्रकारची एक नैतिक अवस्था, नैतिक नियंत्रणाची व्यवस्था औद्योगिक समाजामध्ये प्रस्थापित असते असे हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलेले आहे. आणि म्हणून स्वेच्छापूर्ण नियंत्रण
हे औद्योगिक समाजातलं एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. त्यानंतरचं चौथं लक्षण सांगता येतं ऐच्छिक संघटना. औद्योगिक समाजामध्ये अनेक ऐच्छिक संघटना निर्माण होतात. ऐच्छिक संघटना निर्माण करण्याचा अधिकार व्यक्तींना असतो. या संघटनांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालविला जातो. या संघटनेत पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते, त्यांची नियुक्ती केली जात नाही. अधिकारी पदाधिकारी दोन वेगळे वर्ग आहेत. पदाधिकारी म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी असं म्हणतो. अधिकारी म्हणजे नोकरशाहीतले कर्मचारी. अगदी ढोबळ आपण ही चर्चा करतो. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांची आपण निवड करत असतो, परंतु नोकरशाहीतील जे कर्मचारी ज्यांना आपण अधिकारी म्हटले त्यांची नियुक्ती होत असते. ज्या काही ऐच्छिक संघटना असतात या संघटनांमधल्या सर्व कारभाराचं जर पद्धत बघितली तर ती लोकशाही पद्धतीने चालत असते. आणि लोकशाहीचं सूत्र आहे, पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते, निवडणुका होतात आणि त्यातून पदाधिकारी निवडले जातात. सभासद या निवडणुकाच्या माध्यमातून बॉडी निवडते, समिती मंडळ निवडलं जातं. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते, त्यांची नियुक्ती होत नाही. या ऐच्छिक संघटनांचं सभासदत्व हे पूर्णतः ऐच्छिक असतं, अनिवार्य नाही. सैनिकी समाजामध्ये अनिवार्यता जी असते ती इथे औद्योगिक समाजात पाहायला मिळत नाही. संघटनांचं सभासदत्व औद्योगिक समाजातल्या पूर्णतः ऐच्छिक असतं. व्यक्तीला केव्हाही सभासद होता येतं आणि केव्हाही सभासदत्व रद्द करता येतं. म्हणून ऐच्छिक स्वरूपाचे सभासदत्व असते ऐच्छिक संघटनांमध्ये आणि या संघटनांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. हे चौथं वैशिष्ट्य ऐच्छिक संघटना आपल्याला औद्योगिक समाजाचं या पद्धतीने स्पष्ट करता येतं. त्यानंतर ऐच्छिक सहकार्य. सैनिकी समाजामध्ये सक्तीचं सहकार्य होतं, त्या अगदी विरोधी औद्योगिक समाजात पूर्णपणे ऐच्छिक सहकार्य असतं. हे सहकार्य सैनिकी समाजाप्रमाणे सक्तीवर आधारलेलं नसतं. हे सहकार्य कसं आहे, औद्योगिक समाजातलं स्वयंस्फूर्त आहे. व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार शासनाला समाजाला जास्त सहकार्य करता येतं आणि औद्योगिक समाजातली व्यक्ती आपल्या इच्छेने शासनाला आणि समाजाला सहकार्य करते. या समाजातले आर्थिक व्यवहार जे आहेत ते स्वतंत्रपणे करता येतात. व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारावर बंधनं नसतात. व्यक्ती स्वेच्छेने स्वतःचे हितसंबंधाचे रक्षण करते आणि आपल्या हिताचे निर्णय व्यक्ती स्वतः घेऊ शकते. तिच्या निर्णयावर कोणतीही बंधनं असत नाही. अशा प्रकारचं ऐच्छिक सहकार्य आपल्याला औद्योगिक समाजामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचा मुद्दा सांगता येतो व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या हिताला सर्वोच्च महत्त्व. औद्योगिक समाजाचं लक्षण सांगत असताना व्यक्तीच्या हिताला सर्वोच्च महत्त्व असते हे लक्षण आपल्याला पुढचं स्पष्ट करता येतं. साधारणतः मला वाटतं हे 6वं वैशिष्ट्य आहे. औद्योगिक समाजात व्यक्तिहिताला सर्वोच्च महत्त्व दिले जाते. या समाजात व्यक्तीसाठी समाज हे मुख्य तत्व आहे. व्यक्तीचे जास्तीत जास्त कल्याण करण्याचा प्रयत्न या औद्योगिक समाजात केला जातो आणि म्हणून औद्योगिक समाजामध्ये व्यक्तिगत इच्छा आणि आकांक्षा पूर्ण केल्या जातात. सैनिकी समाजामध्ये व्यक्ती राज्यासाठी आहे, व्यक्ती समाजासाठी आहे, व्यक्ती गौण आहे, व्यक्ती कनिष्ठ आहे, व्यक्ती दुय्यम आहे. परंतु औद्योगिक समाजात व्यक्तीला सर्वोच्च महत्त्व आहे, व्यक्तीच्या हिताला प्राधान्य आहे. समाज हा व्यक्तीसाठी आहे, राज्य व्यक्तीसाठी आहे. व्यक्तीचं अधिकाधिक कल्याण औद्योगिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. म्हणून जास्तीत जास्त व्यक्तीचं कल्याण करणं हा औद्योगिक समाजाचा उद्देश आहे, हेतू आहे. म्हणून वेलफेअर स्टेट हे औद्योगिक समाजाच्या अंतर्भूत येतं. मग अशा प्रकारे व्यक्तीच्या हिताला प्राधान्य देणारा, सर्वोच्च महत्त्व देणारा समाज म्हणून औद्योगिक समाजाकडे पाहिलं जातं आणि ते त्याचं लक्षण 6वं म्हणून आपल्याला स्पष्ट करता येतं. हे सर्व करत असताना जर अत्याचार झाला तर काय, आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला 7वं वैशिष्ट्य सांगता येतं, अत्याचाराला विरोध. औद्योगिक समाजामध्ये
कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला लोक विरोध करीत असतात, विरोध केला जातो. लोक अत्याचार सहन करत नाहीत, अमान्य करतात. अत्याचाराला विरोध करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं जातं. जर सरकारने कोणत्याही प्रकारची सक्ती केली तर त्या सक्तीच्या विरोधात सर्वांना विरोध करण्यासाठी उत्तेजना दिली जाते आणि लोकांना त्या अनुषंगाने एकत्रित करून या अत्याचाराला विरोध करण्यासाठी आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह, संवैधानिक मार्गानेच अशा प्रकारचा विरोध केला जातो. हिंसा नाही, अहिंसक मार्गाने विरोध करणं औद्योगिक समाजाचं लक्षण. कुठल्याही प्रकारची दडपशाही, जबरदस्ती, जुलूम, अत्याचार, सक्ती या विरोधामध्ये आवाज उठविण्याचा अधिकार हा नागरिकांना औद्योगिक समाजामध्ये प्राप्त झालेला असतो आणि म्हणून त्याला विरोध करणं हे औद्योगिक समाजातल्या लोकांचं कर्तव्य मानलं जातं. लोक अशा प्रकारचा विरोध करण्यासाठी एकत्रित येतात आणि सर्वजण मिळून त्याला विरोध करतात. नवे लोकांना काही लोक पुढे होऊन अशा प्रकारच्या जुलुमाला, जबरदस्तीला, अत्याचाराला विरोध करण्यासाठी उत्तेजन देतात आणि लोक संघटित होऊन त्याला विरोध करतात आणि अधिकारांचं होणारा हनन थांबवलं जातं, अत्याचार थांबवला जातो, जुलूम थांबवला जातो. न्याय्य पद्धतीने हे सगळं होतं. अहिंसक मार्गाने अत्याचाराला विरोध करणं हे सैनिकी समाजाचं 7वं लक्षण हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेलं आहे. शेवटचं लक्षण सांगता येतं की औद्योगिक समाजाची उदाहरणे म्हणून. हर्बर्ट स्पेन्सरनी जो औद्योगिक समाज सांगितलेला आहे त्याची काही उदाहरणं आहेत. ज्या पद्धतीने आपण सैनिकी समाजामध्ये रशियन समाज, चीन समाज, जर्मनी समाज आणि इटली यांचं उदाहरण पाहिलं सैनिकी समाजाचं उदाहरण म्हणून, तसं इथे आपण औद्योगिक समाजाची काही उदाहरणं पाहणार आहोत. आधुनिक समाज हा औद्योगिक समाज आहे आणि आधुनिक समाजामध्ये लोकशाही शासन प्रणाली असलेल्या समाजांचा समावेश होतो. ब्रिटिश समाज, अमेरिकन समाज, अगदी भारतीय समाज सुद्धा आणि जे काही इतर विकसनशील समाज आहेत ही उदाहरणे समाजाची, औद्योगिक समाजाची उदाहरणे आहेत. ब्रिटिश समाज, अमेरिकन समाज आणि भारतीय समाज ही औद्योगिक समाजाची उदाहरणे आहेत. सैनिकी समाजाचे जर्मनी, इटली, रशियन आणि चीनी समाज ही सैनिकी समाजाची उदाहरणे आहेत. ही औद्योगिक समाजाची उदाहरणे आहेत. हे सर्व वैशिष्ट्ये, साधारणतः 8 वैशिष्ट्ये आपल्याला औद्योगिक समाजाच्या अनुषंगाने मांडता येतात. हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाच्या प्रकाराचा निकषाच्या आधारित जो औद्योगिक समाज मांडलेला आहे, ही संकल्पना जी मांडलेली आहे, ही औद्योगिक समाजाची संकल्पना सैनिकी समाजाच्या विरुद्ध लक्षणे असलेली आहे. औद्योगिक समाज हा जे काही वैशिष्ट्य आपण अभ्यासले त्यांनी युक्त असा समाज आहे. परंतु ज्या पद्धतीने सैनिकी समाजाची लक्षणे असलेला आदर्श सैनिकी समाज आपण म्हटलं, तसं औद्योगिक समाजाची जी आपण 8 लक्षणं पाहिली त्याला आपण आदर्श औद्योगिक समाज असं म्हणतो. ज्या पद्धतीने आदर्श सैनिकी समाज आपल्याला आज पाहावयास मिळत नाही, त्याच पद्धतीने आदर्श औद्योगिक समाजाची सर्व लक्षणे असलेला समाज आज अस्तित्वात नाही. जो आधुनिक औद्योगिक समाज आपण स्पष्ट करतो आहोत, आधुनिक लोकशाही समाज आपण उदाहरण म्हणून सांगत होतो, ब्रिटिश किंवा अमेरिकन आणि भारत, यामध्ये काही सैनिकी समाजाची सुद्धा लक्षणे अंतर्भूत असलेली पाहायला मिळतात. त्या समाजात दोन्ही प्रकारच्या समाजांच्या लक्षणांचं मिश्रण आपल्याला आढळते आणि म्हणून आदर्श औद्योगिक समाज प्रत्यक्षात कुठेही आढळत नाही. हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाचे सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज असे 2 प्रकार सांगितले, परंतु नंतर हळूहळू त्यांनी नैतिक समाजाची सुद्धा संकल्पना मांडली. सध्याची जी समाज व्यवस्था आहे ती औद्योगिक समाज व्यवस्था आहे, परंतु समाजाचा विकास हा औद्योगिक समाजापुरता थांबता कामा नये. जेव्हा औद्योगिक समाज प्रगतीच्या सर्वोच्च शिखरी पोहोचतो तेव्हा नैतिक समाज तयार होतो. औद्योगिक समाजाचं रूपांतर नैतिक समाजामध्ये होतं. संपूर्ण औद्योगिक समाज
विकसित झाल्यामुळे कोणत्याही वस्तूची तिथे दुर्मिळता राहणार नाही. सर्वांना आपल्या इच्छेप्रमाणे वस्तू प्राप्त होतील. कोणतीही बाह्य नियंत्रण शक्ती त्यांच्यावर नसेल, स्वयंस्फूर्त नियंत्रण असेल. आणि या व्यवस्थेत सर्व व्यक्ती नैतिकतेच्या आधारावर व्यवहार करतील. स्पेन्सरच्या मते नैतिक समाज ही समाजाच्या विकासाची पूर्ण आणि अंतिम अवस्था आहे. अगदी थोडक्यात आपण सांगू, सैनिकी समाज पूर्णतः आदर्श स्वरूपाचा आज अस्तित्वात नाही. औद्योगिक समाज पूर्णतः आदर्श स्वरूपाचा आज अस्तित्वात नाही. सैनिकी समाज आज जो अस्तित्वात आहे, ज्यांची उदाहरणं आपण पाहिली, त्यामध्ये काही औद्योगिक समाजाची लक्षणं मिश्रित आहेत. आणि जी औद्योगिक समाजाची उदाहरणं पाहिली, त्यात काही सैनिकी समाजाची लक्षणांचं मिश्रण आहे. म्हणून आदर्श सैनिकी समाज अस्तित्वात नाही, आदर्श औद्योगिक समाज अस्तित्वात नाही. परंतु समाजाचा विकास सैनिकी समाजानंतर औद्योगिक समाज इथपर्यंत थांबत नाही, असं हर्बर्ट स्पेन्सरने म्हटलेले. समाजाच्या प्रगतीची जी शेवटची अवस्था आहे, त्याला त्यांनी नैतिक समाजाची अवस्था म्हटले. तो अजून अस्तित्वात आलेला नाही, असं हर्बर्ट स्पेन्सरने म्हटले. कारण आज नैतिक समाजामध्ये जी अवस्था असते की पूर्णतः नैतिक आचरण असतं, ते आज पाहावयास मिळत नाही. सर्व वस्तू सर्वांना मिळतील, कुठल्याही वस्तूची दुर्मिळता राहणार नाही, मग संघर्ष राहणार नाही, ते आज पाहायला मिळत नाही. बाह्य नियंत्रण नाही, सक्तीचं सहकार्य नसेल, स्वयंस्फूर्त सहकार्य आणि स्वयंस्फूर्त नियंत्रण असेल. अशा प्रकारची अवस्था निर्माण होणे बाकी आहे. आणि म्हणून ती अवस्था जेव्हा निर्माण होईल, त्याला नैतिक समाज असं म्हणता येईल. आणि तेव्हा समाज हा अंतिम अवस्थेत पोहोचलेला असेल. अशा प्रकारचा समाजाच्या विकासाचा सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. समाजाच्या प्रकाराच्या सिद्धांतामध्ये आपण काय काय बघितलं? पहिलं प्रस्तावना, दुसरं सैनिकी समाजाची वैशिष्ट्ये, तिसरं औद्योगिक समाजाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये, चौथं आपण मांडलं की सैनिकी समाज आणि औद्योगिक समाजातला नेमका फरक काय आहे. त्यानंतर आपण पाचवा मुद्दा मांडला या दोन्हीचा सारांश. त्यानंतर आपण नैतिक समाज व्यवस्थेकडे आलो आणि हर्बर्ट स्पेन्सर यांनी नैतिक समाज ही समाजाची शेवटची अवस्था असणार आहे, शेवटचा प्रकार असणार आहे, अशा प्रकारानंतर सांगितलेलं आपण स्पष्ट केलं. एकंदरीत शुद्ध स्वरूपाचा सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज आज कुठेही आढळत नाही, अशा पद्धतीचं वर्णन हर्बर्ट स्पेन्सरचं आपल्याला करता येतं. आणि म्हणून या सर्व वर्णनाच्या अनुषंगाने आपण या पद्धतीने आपण स्पष्ट हा सिद्धांत करू शकतो. धन्यवाद.